विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे. आपण पाहत आहात मॅथ मराठी हे चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिकी स्कूल गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण क्षेत्रफळ हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS, BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं आहे तशी करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण क्षेत्रफळ हा घटक अभ्यासूया. क्षेत्रफळ म्हणजे काय? एखाद्या आकृतीने पृष्ठभागावर व्यापलेल्या जागेचे माप म्हणजे क्षेत्रफळ. पहा, या ठिकाणी एक आपण आकृती काढू. या आकृतीने ह्या पेजवर, ह्या कोऱ्या पेजवर जो भाग व्यापलेला आहे, हा भाग व्यापलेला आहे. मी त्याला रेखांकित करतो. गणितीय भाषेमध्ये ह्याला रेखांकित असे म्हणतात. हा जो भाग व्यापलेला आहे, या भागाचे माप म्हणजे क्षेत्रफळ होय. हा रेखांकित जो रंगवलेला भाग आहे त्याचे माप म्हणजे क्षेत्रफळ होय. दुसरं जर उदाहरण कोणतंही घ्यायचं तर हा त्रिकोण आहे. समजा या त्रिकोणाने किती भाग व्यापला? हा एवढा भाग व्यापलेला आहे. या भागाचे माप म्हणजे क्षेत्रफळ, म्हणजे या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आलं का लक्षात? तर मग एखाद्या आकृतीने पृष्ठभागावर व्यापलेल्या जागेचे माप म्हणजे क्षेत्रफळ. आता या क्षेत्रफळाची प्रमाणित एकके कोणकोणती एकके आहेत? तर चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर, चौरस किलोमीटर ही का आहेत? ह्याची एकके आहेत. क्षेत्रफळाची का आहेत? एकके आहेत. यामध्ये आपण क्षेत्रफळ आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये कशाचं क्षेत्रफळ काढायला विचारलेलं आहे? तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय सूत्र आहे त्याचं? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे. त्यानंतर आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ खूप सोपं सूत्र आहे, लांबी गुणिले रुंदी. त्यानंतर आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ का आहे? बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ का आहे? बाजूचा वर्ग. हे आपल्याला अभ्यासक्रमाला त्रिकोण, आयत आणि चौरस हे 3 ह्याचे क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. त्याचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहेत, आयताचे, चौरसाचे आणि त्रिकोणाचे. आलं? चला मग यावर आधारित प्रश्न आपण अभ्यासूया. पहिला प्रश्न का आहे? एका त्रिकोणाचा पाया 12 सेमी व उंची 7 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? पहा, आपल्याला या ठिकाणी त्रिकोणाचा पाया काय दिलेला आहे? पाया दिलेला आहे. किती दिलेला आहे? 12 सेंटीमीटर. त्यानंतर काय दिलेलं आहे? उंची दिलेली आहे. उंची किती दिलेली आहे? 7 सेंटीमीटर. काढा काय म्हणले? क्षेत्रफळ काढा म्हणले. क्षेत्रफळ बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. तर पहा, मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर
काय सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। सूत्रामध्ये किमती ठेवा आपण। हे 1/2 गुणिले पाया किती आहे 12 गुणिले उंची किती आहे 7। भाग जात असेल तर भाग घाला। बे 1 बे, बे सकम 12, काय राहिलं 1 गुणिले 6 6, 6 गुणिले 7, काय आलं 6 7 42। कशात दिलेलं आहे हे सेंटीमीटरमध्ये दिलेले आहेत माप, तर काय होईल हे चौरस सेंटीमीटर। त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 42 चौरस सेंटीमीटर हे काय 42 चौरस सेंटीमीटर आलं। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन। लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा। सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। लाईक शेअर अँड सबस्क्राईब। पहा प्रश्न काय आहे, एका त्रिकोणाची उंची 20 सेंटीमीटर व पाया 13 सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती। पहा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, पाया दिलेला आहे। किती दिलेला आहे पाया 13 सेंटीमीटर। त्याची उंची दिली आहे, किती दिली आहे उंची 20 सेंटीमीटर। काढा काय म्हणले क्षेत्रफळ काढा म्हणले। क्षेत्रफळ बरोबर प्रश्नार्थक चिन्ह। तर पहा त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। 1/2 गुणिले पाया किती आहे 13 सेंटीमीटर गुणिले उंची किती आहे 20 सेंटीमीटर। भाग जाते का 2 13ला जात नाही 20ला जाते। बे 1 बे, बे 1 बे 0, काय आलं 13 1 13 आणि हे 10 गुणिले 10, 13 गुणिले 10 13 आणि 10 130चे, काय आलं चौरस सेंटीमीटर। तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय 130 चौरस सेंटीमीटर हे उत्तर येईल। आलं। चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला। पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहूया आपण। पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय दिलेला आहे, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 104 चौरस सेंटीमीटर असून त्याचा पाया 13 सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाची उंची किती। इथं काय पाहिजे आपल्याला त्रिकोणाची उंची किती। पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिले, किती दिले 104 चौरस सेंटीमीटर। 104 चौरस सेंटीमीटर। त्यानंतर त्याचा पाया दिले, पाया किती दिले 13 सेंटीमीटर। काढा काय म्हणले आपल्याला उंची काढा म्हणले। उंची बरोबर प्रश्नार्थक चिन्ह। काढा काय म्हणले उंची काढा म्हणले। मग सूत्र तेच वापरायचं आपण, कोणतं त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। क्षेत्रफळ किती आहे 104 बरोबर 1/2 गुणिले पाया किती आहे 13 गुणिले उंची दिले का नाही, उंची काढायची, उंची काढायची। मग काय करू, हे बरोबरच्या इकडे 104 हे भागिले होतं 2, इकडे येऊन गुणिले झालं। 13 काय होतं गुणिले होतं, इकडे येऊन काय झालं बरोबरच्या इकडे भागिले झालं। आता इकडे काय राहिलं ते 2 आणि 13 इकडे घेऊन आलो आपण। आता पुढं काय बरोबरच्या पुढं काय राहिलं फक्त उंची। 13 1 13, 13 त्रिक 39, 13 चौक 52, 13 संग 78, 13 7 91, 13 4 उदर्शी, भाग गेला 8चा, 13 4 उदर्शी, काय राहिलं 8 गुणिले 2 बरोबर उंची। मग उंची बरोबर 16 सेंटीमीटर, कारण की आपल्याला काय केलेलं आहे क्षेत्रफळ हे चौरस सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे, म्हणून त्याची उंची काय येईल 16 सेंटीमीटर एवढी येईल। काय उंची 16 सेंटीमीटर आलं।
चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. चला थोडंसं अभ्यासाची स्पीड वाढवा, परीक्षा जवळ येत आहे. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 252 चौरस सेमी असून त्या त्रिकोणाची उंची 21 सेंटीमीटर असेल तर त्या त्रिकोणाचा पाया किती पहा. या ठिकाणी काय केलेलं आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि त्याची उंची दिलेली आहे, तर त्याचा काय काढा म्हणले आपल्याला, पाया काढा म्हणले. मग काय करायचं माहिती आहे का, सूत्र तेच, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता काय होतं, आपल्याला पाया किंवा उंची दिलेली असते आणि क्षेत्रफळ दिलेलं असतं. मग या दोन्हीपैकी एक काढा म्हणलेलं असतं. मग या दोन्हीपैकी एक दिलेलं असतं आणि क्षेत्रफळ दिलेलं असतं, बरोबर आहे. मग या दोन्हीपैकी एक काढायचं असतं, किंवा पाया आणि उंची दिली तर क्षेत्रफळ. म्हणजे एकूण आपल्याला 2 गोष्टी दिल्या असतात, तिसरी गोष्ट काढायची. मग हे 1 2 3 गोष्टीपैकी 2 गोष्टी दिलेल्या असतात. इथं काय दिले आपल्याला, क्षेत्रफळ दिले. किती दिले, 252 चौरस सेंटीमीटर. हे सूत्रातलं 1/2 गुणिले आपल्याला काय पाया दिले का नाही, हे पाया दिलं नाही जसं तसं. उंची किती दिले, 21, हे 21. मग हे 252, हे 2 इथं भागिले होतं, इकडे येऊन गुणिले होईल, बरोबरच्या इकडं आलं, गुणिले झालं, इकडं आलं. 21ला बी इकडं आणा, हे 2 इकडं आणलं, 21ला इकडं आणा, गुणिले होतं, हे भागिले होईल. आता इथं काय राहील, फक्त पाया राहील. इथं काय राहील, फक्त पाया राहिला. मग आता 21 भाग जाते का बघा, नाही तर 7 भाग जाते का, जाते. 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, 25 मधून 21 गेले, 4 उरले, पुढे 2 आहे, 42 झाले. 7 सकम 42, 2 1 2, 2 1 2, हे सॉरी 3 1 3, 3 1 3, 3 2 6. काल 12 गुणिले 2 बरोबर पाया. मग काल 12 2 24 सेंटीमीटर. पाया किती आला, पाया बरोबर 24 सेंटीमीटर हे उत्तर येईल आपलं. काय, पाया बरोबर 24 सेंटीमीटर हे उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण या चॅनलला नवीन आहात, सबस्क्राईब करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल, सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आपण या ठिकाणी 4 प्रश्न पाहिलेत, त्याच्यापैकी पाया उंची दिलं, क्षेत्रफळ काढायचे 2 प्रश्न पाहिलेत. पाया दिला, क्षेत्रफळ दिलं, उंची काढायला सांगितलं, काढलं. उंची दिली आणि क्षेत्रफळ दिलं तर पाया काढला. या ठिकाणी आपल्याला त्रिकोणावर कशाही प्रकारचा प्रश्न आला तर सोडवता येतो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न प्रकार 3 आहे हा. का आहे प्रश्न प्रकार 3 मधला पहिला प्रश्न, एका आयताची लांबी पहा. या ठिकाणी तो त्रिकोणाचं होतं. आता या आयताची लांबी दिली आहे 60 सेंटी आणि रुंदी दिली आहे 32 सेंटीमीटर. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती. या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, लांबी दिलेली आहे 60 सेंटीमीटर, त्याची रुंदी दिलेली आहे, किती दिलेली आहे, 32 सेंटीमीटर. काढा काय म्हणले, क्षेत्रफळ काढा म्हणले. काढायला काय सांगितले, क्षेत्रफळ काढा म्हणले. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे आपल्याला माहिती आहे, आपण शिकलो थोड्या वेळाखाली आत्ताच सुरुवातीला. आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आपल्याला, लांबी गुणिले रुंदी. लांबी आणि रुंदीचा गुणाकार केला की आपल्याला क्षेत्रफळ मिळतं. मग या ठिकाणी आपल्याला लांबी किती दिली आहे, लांबी दिली आहे 60 सेंटीमीटर. सूत्रामध्ये ठेवा 60 गुणिले रुंदी दिली आहे 32, हे 32. दोघाचा गुणाकार करा, 60 गुणिले 32, 6चा 0 ठेवून द्या इथं. हे 60चा 0 ठेवला, इथं काय राहिलं, 6 राहिलं. 6 32ला गुणा, 6 दुनी 12ला 2, हातच्याला 1, 6 18 आणि 19, 1920 चौरस सेंटीमीटर. 1920 चौरस सेंटीमीटर त्या आयताचे क्षेत्रफळ, म्हणजे उत्तर आपलं काय येईल, 1920 चौरस सेंटीमीटर आलं. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. चला थोडंसं आता आपले परीक्षा जवळ येत आहे, अभ्यास वाढवा.
पुढचा प्रश्न काय आहे, एका आयताची लांबी 48 सेंटीमीटर व रुंदी 25 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? पहा, आपल्याला काय काय दिलंय हे पहा. अगोदर लांबी दिली आहे 48 सेंटीमीटर, त्यानंतर रुंदी दिली आहे किती, 25 सेंटीमीटर, आणि त्याच्यानं काढा काय म्हणले तर त्याचं क्षेत्रफळ काढा म्हणले. क्षेत्रफळ बरोबर प्रश्नार्थ चिन्ह. आयताची लांबी रुंदी दिलेली आहे, क्षेत्रफळ काढा म्हणलेलं आहे. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे आयताची 48 गुणिले रुंदी किती आहे 25. सूत्रामध्ये किमती ठेवा, गुणाकार करा. 25 ने 48ला गुणा. 25 8 200, 200ला 0, हातचे किती आले 20. 25 चोक 100, 100 आणि 20, हे 100 मध्ये 20 मिसळलं तर 120 होतात. हे 120. मग काय आलं 1200 चौरस सेंटीमीटर. आयताचे क्षेत्रफळ बरोबर 1200 चौरस सेंटीमीटर. आलं का लक्षात? 1200 चौरस सेंटीमीटर हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्न प्रकाराकडे जाऊ. 2-2 प्रश्न घेत आहोत आपण. अगोदर प्रश्न प्रकार पाहू आणि मग परीक्षेमध्ये यावर कशा प्रकारचे स्कॉलरशिपला, नवोदयाला, सैनिक स्कूलला प्रश्न आले ते पण आपण अभ्यासू. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? प्रश्न प्रकार 4 मधील पहिला प्रश्न काय आहे, एका आयताचे क्षेत्रफळ 72 चौरस मीटर असून त्याची लांबी 1800 मीटर आहे, तर त्या आयताची रुंदी किती? पहा, आयताचे क्षेत्रफळ दिले 72 चौरस मीटर, त्याची लांबी दिलेली आहे, तर आपल्याला काय काढा म्हणलेलं आहे, रुंदी काढा म्हणले. मग आपल्याला काय दिले हो दादा? क्षेत्रफळ दिले. किती दिले? 72 चौरस मीटर. त्यानंतर त्याची लांबी दिलेली आहे. लांबी किती दिले? 18 चौरस मीटर. काढायचं काय आहे आपल्याला? रुंदी काढायचं आहे. रुंदी बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. तर पहा, आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र तेच वापरायचं, लांबी गुणिले रुंदी. आपण लांबी रुंदी दिला असताना क्षेत्रफळ काढलो. आता क्षेत्रफळ आणि आपल्याला लांबी दिले, रुंदी काढायची. मग सूत्रामध्ये किमती ठेवू. क्षेत्रफळ आहे 72, लांबी आहे 18, रुंदी दिलेली नाही, तर रुंदी जशाच तसं. तर काय होईल, आपल्याला काढायचे काय? रुंदी. मग बरोबरच्या इकडे 72, हे 18 इथं गुणिले होतं, बरोबरच्या इकडे आल्यावर काय झालं? भागिले झालं. 18 × 18, 18 चोक 72. तर रुंदी काय येईल हो? 4 येईल. 4 काय येईल? सेंटीमीटर येईल, मीटर येईल. काय तर आपल्याला क्षेत्रफळ मीटरमध्ये दिले, म्हणून रुंदी काय आहे? मीटर. आणि लांबी पण आपल्याला मीटरमध्ये दिल्यामुळं त्याचं उत्तर काय येईल? मीटर. रुंदी 4 मीटर हे उत्तर येईल. आलं? चला, बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे. छान. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, एका आयताचे क्षेत्रफळ 864 चौरस सेमी असून त्याची रुंदी 24 सेमी आहे, तर आयताची लांबी काढा. पहा, या ठिकाणी काय दिले आपल्याला? एक आयत आहे आणि त्याचं क्षेत्रफळ आहे. किती आहे? 864 चौरस सेंटीमीटर. त्यानंतर त्याची काय केलेली आहे? रुंदी दिलेली आहे. किती दिलेली आहे रुंदी? 24 सेंटीमीटर एवढी रुंदी दिली आहे. आणि काढा काय म्हणले दादा? तर आपल्याला लांबी काढा म्हणले. लांबी बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. काढा काय म्हणले? लांबी काढा म्हणले. मग सूत्र तेच वापरायचं आपण. कोणतं? आयताचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय? आयताचे क्षेत्रफळाचं लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. तर आयताचे क्षेत्रफळ किती आहे? 864.
बरोबर. लांबी दिले का नाही, आपल्याला लांबी काढायला सांगितली. हे लांबी गुणिले रुंदी किती आहे 24. मग आपण लांबी काढू. हे लांबी काढायचे म्हणून इकडेच ठेवू, बाकीच्या गोष्टी इकडे वाट लावून देऊ आपण. 864 तिथं काय फक्त 24 आहे, तर 24 इथं गुणिले आहे, बरोबरच्या पुढं गुणिले आहे. मग बरोबरच्या मागं घ्यायचं म्हणलं तर ते काय विरुद्ध दिशेला आलं, बरोबरच्या इकडं आलं की काय झालं, भागिले झाले. भाग झाला, 8 भाग जातो, 8 त्रिक 24, 8 एक 8, 6ला भाग जात नाही, शून्याचा भाग बसला, पुढचे 4 घेतले 64 झाले, 8 8 64. 3 भाग घाला, 3 एक 3, 3 त्रिक 9, 10मधून 9 गेले, 1 उरला, 18 झाले, 3 संग 18. मग लांबी काय येईल, लांबी 36 येईल. काय येईल आता, 36 सेंटीमीटर येईल का मीटर येईल, इथं क्षेत्रफळ सेंटीमीटरमध्ये दिले म्हणून लांबी काय येईल 36 सेंटीमीटर. काय लांबी 36 सेंटीमीटर एवढी लांबी येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न प्रकार 5वा पाहू आपण. प्रश्न प्रकार क्रमांक 5 काय आहे, प्रश्न प्रकार 5वा काय आहे पहा. आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ पाहिलं, आयताचे क्षेत्रफळ पाहिलं, आता चौरसाचे क्षेत्रफळ पाहू आपण. एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. एका चौरसाची बाजू दिली आहे, त्याचं क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. तर पहा प्रश्न सोपा आहे. तर आपल्याला काय दिले हो, बाजू दिले. किती दिले, बाजू 12 सेंटीमीटर एवढी बाजू दिली. काढा काय म्हणले, क्षेत्रफळ काढा म्हणले. मग अवघड आहे का काही, काहीच अवघड नाही. तर पहा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे, बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग, किंवा ह्याला आपण असंही म्हणतो बाजू गुणिले बाजू, म्हणजेच बाजूचा वर्ग. त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे म्हणजे त्या संख्येचा वर्ग, बरोबर आहे. मग किती दिले, 12, हे 12चा वर्ग, किंवा 12 गुणिले 12. तर 12चा वर्ग, आपल्याला 1 ते 30 पर्यंतचे वर्गपाठ असले पाहिजेत. नसेल तर करून घ्या. वर्ग कसे तयार करायचे, एखाद्या संख्येचा जर वर्ग काढायचा असेल तर त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे. इथं 12चा वर्ग काढायचे, 12 गुणिले 12. तर 12चा वर्ग आहे 144. मग ह्याचं काय येईल, एकक चौरस. क्षेत्रफळाचं एकक चौरस आहे. कशात दिले, सेंटीमीटर, म्हणून चौरस सेंटीमीटर. आता पहा या ठिकाणी आपण या 12 गुणिले 12, 12 गुणा 12 दुनी 24ला 4, हातचे किती आले 2, 12 एक 12 आणि 2 14, 144 चौरस सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आलं, 144 सेंटीमीटर एवढं येईल. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. चला विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी या चॅनलला नवीन आहेत, हे चॅनलच माझं नवीन आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करत चला. चला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, एका चौरसाची बाजू 24 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. आपल्याला या ठिकाणी चौरसाची बाजू दिली आहे, किती दिली आहे बाजू 24 सेंटीमीटर. किती दिले 24 सेंटीमीटर. काढा काय म्हणले, क्षेत्रफळ काढा म्हणले. क्षेत्रफळ बरोबर प्रश्नार्थ चिन्ह. मग पहा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय, बाजूचा वर्ग, किंवा त्याला आपण असंही म्हणतो बाजू गुणिले बाजू, बरोबर आहे. मग बाजू किती दिली आहे 24, त्या 24चा वर्ग, किंवा 24 गुणिले 24. 24चा वर्ग किती येतो तुम्हाला पाठ असला पाहिजे, 576 हे चौरस सेंटीमीटर. तर 24चा वर्ग नसेल पाठ, 24 ने 24ला गुणा,
24 चोक 96ला 6 हातचे आले 9, 24 दुनी 48, 48 आणि 9 57, काय आलं 576 चौरस सेंटीमीटर आलं. उत्तर काय आलं आपलं 576 चौरस मीटर. 24 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आलं 576 चौरस सेंटीमीटर. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. प्रश्न प्रकार 6 काय आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे. एका चौरसाचे क्षेत्रफळ 784 चौरस सेमी आहे, तर त्या चौरसाची बाजू किती. आपल्याला इथं काय दिलंय क्षेत्रफळ दिले आणि त्याची काय काढा म्हणले बाजू काढा म्हणले. किती दिले क्षेत्रफळ 784 चौरस सेंटीमीटर. आलं का लक्षात. आता पहा आपण प्रत्येक प्रकारावरचे 2-2 प्रश्न घेत आहोत. आयताचे लांबी आणि रुंदी दिलं त्याचे क्षेत्रफळ काढायचं, त्याचे 2 घेतले. क्षेत्रफळ आणि लांबी दिलं, रुंदी काढा म्हणलं. क्षेत्रफळ आणि रुंदी दिलं, लांबी काढा म्हणलं. त्यानंतर त्रिकोणाचे पाहिले सुरुवातीला, त्यानंतर आयताचे पाहिले. आता त्यानंतर आपण चौरसाचे पाहत आहोत. आता चौरसाचे क्षेत्रफळ दिले, त्याचे आपल्याला बाजू काढायचे. तर मग सूत्र काय आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. क्षेत्रफळ किती आहे 784. आता आपल्याला बाजूचा वर्ग काढायचा आहे. आता हे 784 कशाचा वर्ग आहे, मग वर्गमुळामध्ये 784 बरोबर इथं काय येईल वर्ग निघून जाईल तिकडला, इथं काय येईल बाजू येईल फक्त. मग आता 784 कशाचा वर्ग आहे, तर 784 हा 28चा वर्ग आहे. म्हणजे काय येईल 28 सेंटीमीटर त्या चौरसाची बाजू असेल. उत्तर काय असेल 28. आता आपल्याला एखाद्या चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि त्याची तो कोणत्या संख्येत, तो वर्ग संख्या आहे का नाही हीच आपल्याला माहिती नाही. तर आपल्याला तो कोणत्या संख्येचा वर्ग आहे कसं काढायचं, एखाद्या संख्येचा वर्गमूळ कसं काढायचं. आता 784चं वर्गमूळ काय 28. तर पहा हे 784चे मूळ अवयव पाडायचे. 2 न भाग जाते, 2 त्रिक 6, 1 उरला 18, 92 18, 2 दुनी 4, परत 2 न 2 1 2 1 उरला 19 झाले, 92 18 1 उरला 2 सकम 12, परत 2 न भाग जातो, 92 18 1 उरला 2 8 16, परत 2 न भाग जातो, 2 चौक 8 1 उरला 92 18. तर 2 न जातो का नाही, 3 न जातो का नाही, 7 न, 7 7 49, 7 1 7. आता या ठिकाणी अवयव काय आले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 7. मग ह्याच्या काय करायचं आपण जोड्या पाडायचं. ह्या 2ची एक जोडी, ह्या 2ची एक जोडी आणि ह्या 7ची एक जोडी. मग या जोडीपैकी एक घ्यायचं 2, ह्या जोडीपैकी एक घ्या 2 गुणिले ह्या जोडीपैकी एक 7. मग काय होईल हे 2 दुनी 4, 4 गुणिले 7 आलं 28. आलं का 28. हे इथं पण आपलं 28 आलं तर का. अशा प्रकारे ती कोणत्या संख्येचा वर्ग आहे किंवा ती त्या वर्गसंख्येचं वर्गमूळ काढायचं. आपल्याला जर वर्गमूळ काढता येत नसेल तर अशा पद्धतीने आपण त्याचं वर्गमूळ काढतो. आलं. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न, एका चौरसाचे क्षेत्रफळ 324 चौरस सेमी असेल तर त्या चौरसाची बाजू किती. एक चौरस आहे त्याचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे 324. तर त्या चौरसाची आपल्याला बाजू काढायची. काय काढायचे बाजू काढायचे. दिले काय क्षेत्रफळ किती दिले 324 चौरस सेमी. काढा काय म्हणले आपल्याला बाजू काढा म्हणले. बाजू बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. तर पहा सूत्र तेच, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. क्षेत्रफळ किती आहे 324 गुणिले बाजूचा वर्ग.
मग वर्गमुळामध्ये 324, इकडला वर्ग काढून टाका, बरोबर बाजू. आता 324 कोणत्या संख्येचा वर्ग आहे किंवा 324चं वर्गमूळ काय आहे, तर 324चं वर्गमूळ 18चा वर्ग आहे, बरोबर बाजू. काय आलं, बाजू बरोबर 18 सेंटीमीटर. किती, बाजू 18 सेंटीमीटर. आपल्याला जर माहिती नसेल तर काय करायचं, मग या 324चे मूळ अवयव पाडायचे. बे एक बे, एक उरला बे सकम 12, बे दोन्ही 4, परत बेनं, बे 8 16, बे एक बे. आता 2 जात नाही, 3 जातो, 3 दोन्ही 6, 2 उरले 21 झाले, 3 7 21, परत 3, 3 27, परत 3, 3 त्रिक 9, परत 3, 3 1 3. मग आता काय करायचं, 2 समान जोड्यापैकी एक घ्यायचं. इथे हो का, ह्या दोघाची समान जोडी आहे त्याच्यापैकी एक घेतलं, या दोघाची समान जोडी आहे एक घेतलं, या दोघापैकी एक घेतलं. यांचा गुणाकार करायचा. यांचं काय करायचं दादा, गुणाकार. 3 त्रिक 9, 9 दुने 18. आलं का, हे 18 सेंटीमीटर आलं. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. चला, लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न प्रश्न प्रकार 7. काय आहे प्रश्न प्रकार 7, एका आयताकृती भूखंडाचे, भूखंड म्हणजे प्लॉट, त्याची लांबी दिली आहे 30 मीटर, त्याची रुंदी दिली आहे 20 मीटर. त्या भूखंडावर 6 मीटर लांबी व 4 मीटर रुंदी असणारे किती भूखंड तयार होतील. म्हणजे हा मोठा भूखंड आहे, त्याच्यावर आपल्याला काय करायचे, हे असे छोटे छोटे भूखंड तयार करायचे. ते किती होतील म्हणते, तर पहा, त्याची लांबी आणि रुंदी दिली आहे भूखंडाची. त्यानंतर त्याच्यापासून जे भूखंड तयार करायचे त्याची सुद्धा लांबी आणि रुंदी दिलेली आहे. तर मग पहा, भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे 30 गुणिले रुंदी किती आहे 20. क्षेत्रफळ काढायचं, 3 दुनी 6 आणि हे 30चा 1 0, 20चा 1 0, 600 चौरस मीटर. काय झाले, हे त्या मोठ्या भूखंडाचे क्षेत्रफळ आले. आता काय करा, लहान भूखंडाचे क्षेत्रफळ काढा. सूत्र तेच, काय, लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे 6 गुणिले रुंदी किती आहे 4, 6 चौक 24 चौरस मीटर. हे छोट्या भूखंडाचं क्षेत्रफळ आलं. हे काय आलं, छोट्या भूखंडाचे क्षेत्रफळ. मग आपण आता काय करू, एकूण भूखंड बरोबर एकूण, तुम्हाला मी 2 प्रकारे सांगणार आहे. एकूण भूखंड बरोबर मोठ्या भूखंडाचे क्षेत्रफळ, भूखंडाचे क्षेत्रफळ भागिले लहान भूखंडाचे क्षेत्रफळ. काय आहे, मोठ्या भूखंडाचे क्षेत्रफळ भागिले लहान भूखंडाचे. मोठ्या भूखंडाचे क्षेत्रफळ 600 चौरस मीटर आहे आणि लहान भूखंडाचे क्षेत्रफळ 24 चौरस मीटर आहे. तर 12 भाग घाला, 12 दुनी 24, 12 पंचे 60 0, बे एक बे, बे दोन्ही 4, एक उरला, बे पंचे 10. किती भूखंड तयार होतील, 25 भूखंड तयार होतील. अगोदर काय केलं आपण, मोठ्या भूखंडाचे क्षेत्रफळ काढलं. काय केलं, मोठ्या भूखंडाचे क्षेत्रफळ काढलं, त्यानंतर लहान भूखंडाचं क्षेत्रफळ काढलं आणि एकूण भूखंडाची संख्या काढत असताना मोठ्या भूखंडाचे क्षेत्रफळ भागिले लहान भूखंडाचे क्षेत्रफळ. आता हाच प्रश्न कसा सोडवायचा तुम्हाला सांगतो. डायरेक्ट आपण शेवटचं जे सूत्र लिहिले ना, एकूण भूखंड बरोबर
भूखंड बरोबर मोठ्या भूखंडाचे क्षेत्रफळ भागिले लहान भूखंडाचे क्षेत्रफळ. मग मोठ्या भूखंडाचे क्षेत्रफळ काय आहे सूत्र? लांबी गुणिले रुंदी. लहान भूखंड बी आयताकृतीचं आहे, त्याचं सूत्र काय येईल? लांबी गुणिले रुंदी. आता ह्याच्यामध्ये किमती ठेवा. मोठ्या भूखंडाची लांबी किती आहे? 30 मीटर गुणिले रुंदी किती आहे? 20 मीटर भागिले लहान भूखंडाची लांबी किती आहे? 6 मीटर गुणिले रुंदी किती आहे? 4 मीटर. आता भाग जात असेल तर भाग घाला. 6 × 6 6 × 5 30, 4 × 4 4 × 5 20. काय आलं? 5 गुणिले 5 बरोबर 25. आपण वर सुद्धा हेच काढलं होतं पहा. इथं एकूण भूखंडाची संख्या 25 इथं सुद्धा आलं. हे शॉर्ट ट्रिकनं आपण हे सोडवलेलं आहे. आलं का लक्षात? फरशांची संख्या काढा वगैरे असाच प्रश्न विचारले जातात. या प्रकारावर आणखी एक गणित घेऊ. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पहा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे पुढचा प्रश्न? एका आयताकृती भूखंडाची लांबी 8 मीटर रुंदी 5 मीटर आहे. त्या भूखंडावर 40 सेंटीमीटर लांबी व 25 सेंटीमीटर रुंदी असलेले जास्तीत जास्त किती आयताकृती भूखंड काढता येतील? पहा, हा प्रश्न थोडासा फसवा आहे. का आहे? इथं आपल्याला जे मोठे भूखंड आहे त्याची लांबी आणि रुंदी मीटरमध्ये दिली आहे आणि लहान जे भूखंड आहे त्याची लांबी आणि रुंदी सेंटीमीटरमध्ये दिली आहे. तर आपल्याला हे एकाच एककात करून घ्यावे लागेल. मोठ्या भूखंडाची लांबी किती दिली आहे? हे 8 मीटर. ह्याला सेंटीमीटरमध्ये जर केलं तर एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतात हे आपल्याला माहिती आहे. मग हे काय झालं? 800 सेंटीमीटर त्याची लांबी झाली. काय झाली? 800 सेंटीमीटर. आणि हे मोठ्या भूखंडाची रुंदी बरोबर किती दिली? रुंदी 5 मीटर. म्हणजेच 5 गुणिले 100 बरोबर 500 सेंटीमीटर. एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतात. हे आपण दशमान परिमाणे किंवा लांबी धारकता वस्तुमान हा घटक आपण शिकताना अभ्यासलेलं आहे. बरोबर आहे? मापनमध्ये आपण हे अभ्यासलेलं आहे. आता आपण डायरेक्ट काय करू? भूखंडाची संख्या काढू. भूखंडाची संख्या बरोबर मोठ्या भूखंडाचे क्षेत्रफळ भागिले लहान भूखंडाचे क्षेत्रफळ. वेगळा होता का नाही प्रश्न? थोडासा वेगळा आहे. एकाच एककात माप करून घ्यायची आणि मग सोडवायचा. पहा, मोठा भूखंड आयताकृती आहे. त्याचं सूत्र, क्षेत्रफळाचं सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी. लहान भूखंड बी आयताकृतीचं आहे, त्याचं सूत्र लांबी गुणिले रुंदी. पहा, लांबी किती आहे मोठ्या भूखंडाची? 800 सेंटीमीटर. हे 800 गुणिले रुंदी किती आहे त्याची? 500 भागिले लहान भूखंडाची लांबी किती आहे हो? 40 सेंटीमीटर. रुंदी किती आहे? 25 सेंटीमीटर. सोडवा. 25 × 25, 25 दुनी 50, 0. 25 दुनी 50, 0. 20चा 1 0 कटला, 40चा 1 कटला. 2 1 2, 2 दुनी
4 बे एक बे, बे दोन्ही 4, 2 न भाग घाला, बे एक बे, बे चौक 8, 0 0 का आलं 4 से आयताकृती छोटे भूखंड तयार होतील. किती? 400 आयताकृती छोटे भूखंड तयार होतील. आलं का लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा असतो. एकाच एककात त्याची मापं आपण करून घेतली आणि तो प्रश्न आपण तशा प्रकारे सोडवला. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बरेच जण या चॅनलला नवीन आहात, त्यामुळं लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल तर सर्वात अगोदर ते तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला लाईक करा, जरूर लाईक करा. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे.